आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा महापौर झाला पाहिजे, या सगळ्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करायचा आहे। एवढं सांगतो, आपण इथं आलात सगळ्या उपस्थितांना मनापासून धन्यवाद देतो। तुम्ही सगळे ही काय साहेब कुणाला रुपया देऊन आलेली माणसं नाही आहेत, ही सगळी स्वतःच्या इच्छेने मनाने आमच्या पाठीमागे उभं राहिलेली सगळी मंडळी हक्काची माणसं आहेत। यामधला एकही माणूस तुम्ही धरून आणा। आणि तुम्हाला माहित आहे या उलट तिकडे जर आली काय चाललंय, घरकुल असेल, कुमटा असेल, या इथनं माणसं आणून रशीद मध्ये जीव घालून आमदार साहेब तिथं पाठवते। त्यामुळे ही लढाई आता फक्त प्रभाग 7ची आणि प्रभाग 7च्या उमेदवाराची राहिलेली नाही आहे, तर ही लढाई अमोल शिंदे आणि देवेंद्र खोटे अशीच लागलेली आहे। भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारावर राहिलीच नाही। मला माहित आहे ते उमेदवार कधीच मैदान सोडून पळून गेले असते। ही लढाई आता देवेंद्र खोटे अमोल शिंदेची राहिली आहे, एवढं जाहीर सांगतो। त्याच्यानंतर मी पण मध्ये मध्ये तिथंच असणार आहे तुमच्या सोबत। राजकारणात माझं पण तुम्हाला ओपन चॅलेंज आहे। ह्याच्या पुढच्या काळात तुमची आणि माझी खात आहे। तुम्ही बघाल ज्या पद्धतीने तुम्ही माझ्या लोकांना मला ज्या पद्धतीने त्रास देण्याचा प्रयत्न करताय ना, ही सोलापूर शहरातली सगळी जनता माझ्या पाठीमागे उभारून दाखवेल। हिंदू असेल, मुस्लिम असेल, आम्ही अतिशय जीवाभावाने एकत्रित राहणारी माणसं आहे। या इथला दलित समाज असेल, इथला सगळ्या 18% जातीची माणसं इथे तुम्हाला बघायला मिळतील। या सगळ्यांच्या जीवावरती तुम्हाला एकच सांगतो, आता सावध व्हा। हे सगळ्यांना थांबवला विषय राजा पुढे माझी तुमची आम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न आहे, पण मला विश्वास आहे ही सगळा क्षेत्र आहे, हा इथं असलेला तालमीचा परिसर आहे। अशा धमक्यांना आमची माणसं कधीही भीक घालणार नाहीत, कारण या सगळ्यांची ताकदच ती आहे। त्यांच्या सगळ्यांना मला वाटतं आमचा इतिहास माहित नाही। इथे राजन भाऊ आहेत, त्यांना पहिला त्या लोकांना सांगा की आमच्या बाप दादाचा पहिला इतिहास बघा आणि मग आमच्याशी बोला। कारण आमच्या बाप दादाने इथे काय लोकांसाठी केलंय, पिसे महाराज असतील, अण्णासाहेब असतील, राजन भाऊ असतील, आमची जुनी सगळी मंडळी असतील, संतोष भाऊ असतील, या मंडळीला कोणत्याही आम्ही धमक्यांना कधीही भीक घालणार नाही, मी घालणार नाही आणि माझा असलेला माझा सहकारी मित्र घालणार नाही, माझ्या मामाला घालणार नाही, एवढी मला विश्वास आहे।